छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मिरजेचा भुईकोट किल्ला दिनांक 1 फेब्रुवारी 1689ला छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर या ठिकाणी मुकरर खान यांनी पकडले तेव्हा प्रथम बागनी किल्ला तालुका वाळवा जिल्हा सांगली त्यानंतर 32 शिराळा पुढे या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याजवळ आणले आणि अकलूज मार्गे दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी धर्मवीर गडावर नेले। मिरजेचा भुईकोट किल्ला आणि आजूबाजूचा परिसर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला होय। चला जाऊया मिरजेचा भुईकोट किल्ला पाहावयास। किल्ला पाहावयाच्या अगोदर शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ प्रतिमा उभारण्यात आलेली आहे। या ठिकाणी उभे राहिल्यानंतर मनाला एक वेगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुतूहल निर्माण होते। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची दररोज सकाळी पूजा केली जाते। हा पूर्णाकृती प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांची पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची, धैर्याची आणि शौर्याची मनामध्ये जागृती निर्माण होते। छत्रपती शिवरायांचे 2 मावळे दोन्ही बाजूला उभे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे स्वराज्य स्थापन करणारे, हिंदू धर्माचं रक्षण करणारे राजे या जगात निर्माण झाले नाहीत आणि यापुढेही ह्यांच्या पराक्रमासारखे, ह्यांच्या शौर्यासारखे दुसरे राजे निर्माण होतील असंही सांगता येत नाही। एवढं माझ्या राजाचं वैशिष्ट्य आहे। देवाहूनही कमी स्थान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुळीच नाही। याच शिवाजी चौकातून उजव्या बाजूला एक बैलगाडी येताना दिसते। त्या बैलगाडीच्या दिशेनेच मिरजेचा भुईकोट किल्ला पायी चालत गेल्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्या ठिकाणी आपण जाऊया। किल्ला परिसराच्या अगोदर येणारा हा भाजी मार्केट चौक आहे। हा संयुक्त किल्ला भाग स्वराज्य चौक हा परिसर याच्याच डाव्या बाजूला एक गल्ली जाते। तीच भुईकोट किल्ल्याचा उर्वरित राहिलेला भाग आपणास पाहावयास मिळतो। थोडे बहुत अवशेष या किल्ल्याचे शिल्लक राहिलेले आहेत। बाकी चारी बाजूनं भव्य दिव्य इमारती उभ्या आहेत आणि किल्ल्याचं अस्तित्व जवळजवळ संपल्यात जमा आहे। पुरातत्व खात्यानं अजिबात कुठेही लक्ष या ठिकाणी दिलं जात नाही आणि हा जो उर्वरित भाग आहे या ठिकाणी एक शिवमंदिर आहे आणि जीर्ण अवस्थेमध्ये झालेलं जुनं बांधकाम आहे। त्या ठिकाणी पडझड आपल्याला झालेली पाहावयास मिळते। आत जाण्यासाठी या ठिकाणी 2 प्रकारची गेट, लोखंडी गेट आहे। दोन्हीही बंद अवस्थेमध्ये मिळून आली। त्या ठिकाणी आतमध्ये साफसफाई करणारे कामगारांना विचारणा केली असता आम्हाला म्हटले शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जावयाचे आहे, परंतु ती म्हणले आमच्याकडे चावी वगैरे काहीच नाही,
पुजाऱ्याकडे चावी आहे आणि तो पुजारी आता उपलब्ध नाही. त्यामुळे या शिवमंदिराची प्रखर इच्छा असूनही दर्शन आतमध्ये जाऊन घेता आलं नाही, कारण ते बंद स्थितीत आढळून आलेलं होतं. याच भुईकोट किल्ल्याचा जो प्रचंड परिसर त्या काळी होता, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेला 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा प्रतापगडावर वध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहीम त्यांनी चालू करून चंदनवंदन वाईचा परिसर, चंदनवंदन वर्धनगड, वसंतगड, सदाशिवगड, भूषणगड, संतोषगड हे सर्व काबीज करून 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा कोल्हापूरचा काबीज करून छत्रपती शिवरायांनी याच मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिलेला होता आणि तो वेढा जवळजवळ 2 महिने चालवला.